शोकाकुळ वातावरणात आज बुलढाणा बंद. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे बंदचे आवाहन. अजितदादांच्या निधनाने शोक व्यक्त करत बुलढाणा बंद. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने बुलढाण्यात शोक संवेदना व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करत सर्वपक्षीय नेत्यांनी बुलढाणा शहरासह जिल्हा बंदची हाक दिली. त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आस्थापने बंद ठेवून अजितदादांना आदरांजली दिली आहे. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, कुशल प्रशासक असलेले अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशा भावना यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं अपघाती झालेलं निधन हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या जाण्याने एका राजकीय पर्वाचा अंत झालाय. असा हरहुन्नरी नेता, प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता पुन्हा होणे नाही. आज त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहरातील सगळ्या नागरिकांना आम्ही बंदचं आवाहन करतोय. जी काही आज हानी झाली त्यांच्या जाण्याने ती प्रचंड मोठी हानी आहे, ती कधी भरून निघणार नाही. दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली. आज आमचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाचं विमान कोसळून अपघात झाला. त्या विमानामध्ये आमचा सर्वांचा लाडका नेता आज निघून गेलेला आहे. असं वाटलंही नव्हतं की कधी हा दुर्दैवी घटना आमच्या कानावरती येईल म्हणून, परंतु नियतीला जे मान्य होतं तेच झालं. आज दादा गेल्याने संपूर्ण बुलढाणा शहरामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा एक शोककळा पसरलेली आहे. आज मी व्यापारी प्रतिष्ठानवाल्यांना आणि सर्व दुकानदारांना आम्ही सर्वजण विनंती करत आहे, सर्व पक्षाची मंडळी, किंवा दादा गेल्यानं आपण तो दुखवटा व्यक्त करण्यासाठी आपण तसं सहकार्य करावं. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आज ट्रेन अपघातात दुःखद निधन झालं. खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांना जीव लावणारे, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अगदी सकाळी 6 वाजेपासून झटणारे दादा आपल्यातून निघून गेले आणि त्यामुळं त्या बुलढाणावासियांना आज त्यांचे सगळे प्रतिष्ठानं बंद करावेत असे आवाहन सर्व पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करीत आहोत.